हाय गाइस, आज मी ना मॉर्निंग नाश्ता बनवते पोह्याचा। सुट्टी मुलांना असल्यामुळे मी तुम्हाला बनवताना कशी बनवते ते दाखवते। तुम्हाला कशी वाटतात माझ्या रेसिपी ती पण तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता। आणि मी हे एवढं मटेरियल काढून ठेवले, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे चार पाच मिरच्या आणि हे कांदा आणि हे पोहे काढून ठेवलेत। आता मी ह्याला भिजत घालणार आणि हे धुवून सगळं मी कापून घेते। तुम्हाला कसे वाटतात। आणि सकाळचे मी मॉर्निंग नाश्ता करत असल्यामुळे तुम्हाला पहिला गुड मॉर्निंग। हे बघा, आता मी कापायला सुरू करते। आता मी भिजत घालते हे पोहे। आता ह्याला धुवूया आपण चांगलं। हे बघा, मी आता धुवते याला चांगलं पाण्याने। आता आपण ह्याला पाणी काढून घेऊया, म्हणजे हे चांगलं मुरतील आता पोहे। तोपर्यंत आपण ह्याची कटिंग करत बसूया कांदा टोमॅटोची। हे बघा, आता ह्याला भिजत घालूया। आता आपण कांदा टोमॅटोची तयारी करूया। हे बघा, कांदा कापून ठेवलाय आणि हे आता टोमॅटो कापते पहिलं। कोथिंबीर वगैरे धुवून घेतली, आता सगळं धुवून घेतलंय। हे त्यातून पाणी काढूया आपण आणि ह्याला पण धुवून घेऊया, कापूया। आता मिरच्या कापते। आपण कांदा कापूया। आता चांगलं बारीक कापून घेऊया आता। हे बघा, आता मी गॅस चालू करते आणि आपली जी नेहमीची कढई असते ती मला उपयोगी येते सारखी नेहमी। तर तिला मी आता हे करते, ठेवते। आणि पहिलं तेल माझ्याकडे होतं त्यामुळे त्याच्यातच ठेवले मी। आता ह्याला चांगलं गरम करून घेऊया आपण। ज्याने हे शेंगदाणे बघा काढून ठेवले आपण। आता ते ना गरम तेल झालं की आपण त्यामध्ये फ्राय करायला ठेवूया। आणि हे सगळं मटेरियल कापून ठेवलेलं ते पण आपण त्यामध्ये फ्राय करूया। पण मी कशी करते ते पहिलं बघा। हे बघा, आता आपलं तेल गरम झाले। आपण आता त्याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकूया। हे मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत, त्याला चांगलं फ्राय करून घेऊया आता। हे बघा कसे भाजतात बघा। आता ह्याला मी चांगलं लालसर करून घेते आणि आपण हे भिजत घातलेले पोहे आहेत त्याच्यामध्ये काढून टाकूया, म्हणजे काढून ठेवूया हे बघा, आता आपण राई पण घेणार आहे फोडणीला आणि हे जिरे पण घेणार आहे टेस्टीसाठी। आपले शेंगदाणे भाजून झाले की आपण काढून टाकले की आपण त्याच्यामध्ये हा तडका देऊया। मी गॅस बारीक करते। हे बघा, आता मी शेंगदाणे काढून ठेवले, याच्यात टाकले। आता आपण ह्याच्यामध्ये फोडणी देऊया जिऱ्याची। तुम्ही बघू शकता, हे बघा तडका। आणि हे आपण मोहरी टाकू याच्यामध्ये, कारण त्याने चांगला स्वाद आणि टेस्ट येतो। आणि आपण ह्याच्यात आता कांदा टाकूया, गॅस मोठा करूया। जे जे बनवलेलं होतं ते आता सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकूया एकदम।
हे बाकीची ही गोष्ट आहे, हे दोन्ही राहिलेले आयटम हे दुसऱ्या भाजीला यूज करणार आहे, त्यामुळे मी हे काढून ठेवले. आता आपण हे ना चांगलं फ्राय करून घेऊया लालसर. हे बघा आता मी लालसर होत आले माझे हे. आता आपण त्यामध्ये आता हळदी पावडर टाकूया, मीठ टाकूया. हे बघा आता आपण हळद टाकूया कलर यासाठी, एवढे 1 चमच टाकलाय मी. आता ह्याला पण आपण एकजीव करूया, चांगलं हलवून घेऊया. आणि आपण आता स्वादासाठी मीठ टाकूया चवीनुसार. हे बघा आता ह्याला पण एकजीव करूया चांगलं. आणि आता हे आपण पोहे ठेवलेले आणि शेंगदाणे त्याला आपण चांगलं असं मिक्स करूया. हे बघा पोहे असं भिजून झाले माझं. आता आपण याच्यात टाकूया, कढईमध्ये टाकूया. आता ह्याला चांगलं हलवूया. आता हे बघू शकता तुम्ही. आता माझं हे एकत्र करून झाले. तुम्हाला कसे वाटतात फोटो हे माझी पोह्याची रेसिपी ते पण कमेंट्समध्ये आणि शेअर करायला विसरू नका आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. आठवणीने तुम्हाला मी नेहमी रेसिपीमध्ये ना हे सांगत असते की मला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण त्याच्यामध्ये ना सजवायसाठी ना एक शेव टाकूया. शेव घेऊया, बारीकवाली शेव घेऊया. माझ्याकडे पाणीपुरीची राहिलेली एक शेवचं पॅकेट आहे. गॅस बंद करू आणि हे बघू शकता तुम्ही. आता मी आता सर्व करते. हे बघा आता ह्याच्यावरती मी शेव टाकते. बघा हे बघू शकता तुम्ही. आपण आता हे सगळं तयारी रेडी केली आहे. आता आपण कोणाकोणाला लिंबू पण आवडतं आणि आपण ह्याच्यावरती लिंबूचा एक तुकडा ठेवूया. मी कापून ठेवते, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. तर हे लिंबू चांगलं टाकून केलं तर खूप छान लागतं, अजूनच टेस्टी पोहे. हे बघू शकता. तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. मी परत तुम्हाला सांगते आठवणीने की हे मला तुम्ही सबस्क्राईब करायला पण विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कशी वाटते ते पण सांगा. काय कमी जास्त असेल तर ते पण मला सांगू शकता. बाय. आपण नेक्स्ट टाइम भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये.